श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना। श्रावणी सोमवार दिवशी प्रत्येक शिवमंदिरात भाविकांची गर्दी असते। त्याप्रमाणे आमचं कुलदैवत असलेल्या श्रीदेव गिरेश्वरच्या दर्शनासाठी आम्ही सकाळीच लवकर निघालो। मी, माझी पत्नी कविता आणि चिरंजीव हर्षवर्धन। हर्षवर्धन अर्थातच सारथ्य करत होता। वाटेत कधी पावसाची हलकी सर, तर कधी अवखळ वासरासारखी पटकन बरसून जाणारी सर। तर कधी लख्ख ऊन। असा श्रावणातला उन्हा पावसाचा खेळ अनुभवत आमची मस्त सफर सुरू झाली। आमचं कुलदैवत श्री गिरेश्वर रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यात अणसुरे गावात। दशक्रोशीतल्या गावांचं हे कुलदैवत। आमचं मूळ गाव राजापूर तालुक्यातलं देवाचे गोठणे। गिरेश्वरला जाताना मुंबई गोवा महामार्गावरून थेट हातिवले तिठ्यावरून डावीकडे जैतापूर नाटे रस्त्याला लागायचं। सध्या रस्ता अगदी अप्रतिम आहे, त्यामुळे 25-30 किलोमीटर काही वेळातच आपण कापतो। पुढे कोंबे फाट्यावरून डावीकडे वळलो की आपण अणसुरे गावाच्या पठारावर येतो। त्या ठिकाणी एका टेकडीवर श्री गिरेश्वराचं सुंदर असं मंदिर आहे। अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानं मंदिराची ती नवलाई दृष्टीला पडते। सभोवार हिरवीगार डोंगराई आणि मंदिराच्या बरोबर समोर खाडीच्या पलीकडे समुद्रात किल्ले विजयदुर्ग। असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज किल्ले विजयदुर्गवर श्री गिरेश्वर मंदिराच्या समोर बसून शिवजप करायचे। मंदिरात पोहोचल्यावर श्रीफळ केळी ठेवली।
श्री गिरेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलं. दिलीप दादांनी सुंदरपैकी गाराणं घातलं. थोडा वेळ देवासमोर बसून मग आम्ही प्रसन्न चित्तानं परतीच्या प्रवासाला निघालो, एक नवीन आध्यात्मिक ऊर्जा घेऊन.